जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बर्लिन इथं जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांची भेट घेतली। उभय देशांदरम्यानचं संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणं तसंच उदयाला येणाऱ्या भूराजकीय आव्हानांना सामोरं जाण्यासह विविध विषयांवर यावेळी दोन्ही मंत्र्यांमध्ये विचार विनिमय झाला। यावेळी संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखडा आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेतील सहकार्यासाठीच्या अंमलबजावणी करारावर स्वाक्षरी करण्यात आली। त्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी बर्लिन इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला। भारत हे आशियाच्या विकासाचं इंजिन तर जर्मनी युरोपचं आर्थिक ऊर्जा केंद्र असल्याचं ते म्हणाले। या दोन्ही लोकशाही सत्तांमध्ये परस्पर सहकार्यातून जगासाठी नवी समृद्धी आणण्याची क्षमता आहे। भारत आणि जर्मनी यांच्यातले संबंध लोकशाहीपुरते मर्यादित नसून आर्थिक, वाणिज्यिक, औद्योगिक, धोरणात्मक आणि संरक्षण या क्षेत्रांमध्येही त्यांची व्याप्ती असून हे संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितलं। राजनाथ सिंह यांनी जर्मन संसदेच्या संरक्षण आणि सुरक्षा समितीलाही संबोधित केलं। भारत आणि जर्मनी यांच्यातल्या संरक्षण उद्योगांमध्ये सहयोग वाढवण्यावर त्यांनी भर दिला। आत्मनिर्भर भारत हे सहनिर्मिती, सहविकास आणि सहनवोन्मेष यासाठी निमंत्रण असल्याचंही संपूर्ण जग आज नवनव्या सुरक्षा आव्हानांचा सामना करत असून तंत्रज्ञानातल्या बदलांनी परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनल्याचं ते म्हणाले। बदलत्या परिस्थितीनुसार नवा दृष्टिकोन स्वीकारण्याची काळाची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले।